नमस्ते सर्वांना, मी जुईली। आज आपण घरगुती मसाल्यांचा वापर करून झटपट, खमंग आणि चविष्ट मसाला पुलाव बनवणार आहोत। सर्वप्रथम आपण पुलाव मसाला बनवून घेऊ। त्यासाठी इथे मी 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 छोटा चमचा साजिरे, 7 ते 8 काळी मिरी, 4 ते 5 लवंगा, 1 दालचिनी तुकडा व 1 मसाला वेलची हे सगळे कच्चे मसाले मिक्सर मध्ये घेऊन बारीक वाटून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर एकत्र करून खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 2 अद्रकचे तुकडे, 5 ते 6 लसूण पाकळ्या व थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। आता इथे मी अर्धा किलो भाज्या सर्व घेतल्या आहे। तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता। चला तर आता आपण फोडणीची तयारी करूया। त्यासाठी एका टोपामध्ये पळीभर तूप गरम करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यात खडे मसाले टाकायचे। त्यासाठी इथे मी 1 तेजपत्ता, 1 मोठी मसाला वेलची, 2 छोटी वेलची, 2 ते 4 लवंगा, 7 ते 8 काळी मिरी, 1 दालचिनी तुकडा आणि 1 चक्री फूल इथे घेतला आहे। आता आपण इथे 1 मोठा उभा चिरलेला कांदा टाकायचा आणि कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला लालसर झाला की आता आपण त्याच्यामध्ये आलं, हिरवी मिरची, कोथिंबीरची सुरुवातीला बनवलेली ती पेस्ट टाकायची आहे आणि आपण ती पुन्हा एकदा त्या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 मोठा उभा चिरलेला टोमॅटो टाकून परतायचा आहे। टोमॅटो चांगला परतला की आपण त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट घालून पुन्हा एकदा परतायचे आहे। मसाले चांगले परतून झाले की अर्धी वाटी दही टाकायचे व पुन्हा सगळं छान एकजीव करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता भाज्या घालायच्या आहेत। त्यासाठी इथे मी फ्लावर, गाजर, बटाटे घेतले आहे आणि आता हे सर्व आपण मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे परतायचे आहे। भाज्या चांगल्या परतून झाल्या की आता आपण 2 वाट्या धुतलेले तांदूळ टाकायचे आणि छान परतून घ्यायचे आहे। मी इथे अर्धा तास आधी हे तांदूळ धुवून ठेवले होते। आता आपण त्यात किसलेला कोबीही टाकायचा। कोबीमुळे पुलाव एकदम मऊ होतो। आता कोबी परतून झाला की त्यात आधी वाटून ठेवलेला पुलाव मसाला टाकून छान परतायचा आहे। मग बारीक चिरलेला पुदिनाही टाकायचा आणि त्यानंतर आपण गरम पाणी टाकायचे आहे। इथे आपण थंड पाण्याचा अजिबात उपयोग करायचा नाही। आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठही टाकायचे आहे व चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे। आता पाण्याला चांगली उकळी आली व चांगला बुडबुडा येऊ लागला की गॅस मंद करायचा व झाकण ठेवायचे आणि पुलाव शिजवून घ्यायचा आहे। हा बघा, झटपट, खमंग, चविष्ट घरगुती मसाला पुलाव तयार झाला आहे। बघा, दिसतोय की नाही एकदम फळफळीत। हा पुलाव दही, लोणचं किंवा रायत्यासोबत तुम्ही खाऊ शकता। घरच्या घरी बनलेला हा पुलाव सगळ्यांना नक्की आवडेल। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा।